समारोपीय कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, पालकगण आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी छत्रपती संभाजी महाराजांवर माझं मनोगत व्यक्त करणार आहे. छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे पूर्ण नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले होते. त्यांच्या आईचे नाव साईबाई आणि वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज बद्दल खूप सुंदर सांगतात की श्री छत्रपती शिवराय हे तरुणास सांगुनी लोपले, विसरू नका कधी माय भू आणि धर्मवर्म ही आपुले. इतिहास हा जगमान्य सारा हो स्मृती तुझी यामना, बल धर्म देशा रक्षण्यास कर सामुदायिक प्रार्थना कर सामुदायिक प्रार्थना. त्यांची आई साईबाई त्यांची देवाज्ञा खूप लवकर झाली, म्हणून राजमाता जिजाबाईंनी त्यांचे भालन पोषण केले आणि त्यांना वाढविले आणि त्यांच्यावर संस्कार उडवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने खूप सारे किल्ले जिंकले. त्यापैकी काही किल्ले आहेत, त्यापैकी काही किल्ले आहेत दुर्गागड आणि प्रमुख किल्ला म्हणजे जंजीरगड, जो समुद्राच्या मधोमधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने समुद्राच्या मधात जो किल्ला होता तो जिंकला. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचे हे ग्रंथ लिहिलेले होते. त्यांनी ग्रंथामध्ये 3.5 अध्याय लिहिलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी त्यांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची स्तुती लिहिलेली आहे. बाकीच्या अध्यायामध्ये त्यांनी त्या किल्ले कसे जिंकले आणि त्यांची कुल प्रणाली ही कशी आहे ती लिहिलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो की तो ग्रंथ बुधभूषण सगळ्यांनी एकदा तरी नक्की वाचावा. शेवटी इतकेच बोलीन की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पे जीवन फूल बहा था कोई दूजा इस दुनिया में जैसा मेरा शंभू राजा था, जैसा मेरा शंभू राजा था. आजच्या पवित्र दिनी मी सुनंदा आईला वंदन करतो. आज जरी ते आपल्यामध्ये शरीरी रूपात नसतील पण विचार रूपात नक्की आहेत. त्यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय गुरु.